दरवर्षी हजारो विद्यार्थी फक्त ॲडमिट कार्ड कसं तयार करायचं हे न समजल्यामुळे गोंधळतात। नमस्कार, मी सचिन बांगड। आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या ॲडमिट कार्डवरचे पेज नंबर 1 वरील ते 3 रकाना आणि पेज नंबर 2 वरचा तो मोठा बॉक्स नक्की कसा भरायचा। तर मग चला तुमचं ॲडमिट कार्ड समोर ठेवा। सर्वात आधी पेज नंबर 1 वरील आधी डाव्या बाजूचा रकाना, इथे तुमचा पासपोर्ट फोटो चिटकवायचा आहे। लक्षात ठेवा, जो फोटो फॉर्म भरताना वापरला होता तोच इथे वापरा, दुसरा चालणार नाही। यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट फोटो चिटकावत असताना एक काळजी घ्यायची आहे की फोटो असा चिटकवायचा आहे जेणेकरून रकान्यावरील तुमचे नाव हाईड होणार नाही। आता मधला रकाना, इथे तुमच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवायचा आहे। हा घरीच करून घ्या। अंगठ्याचा ठसा आडवा उमटवा जेणेकरून तो बॉक्समध्ये व्यवस्थित बसेल आणि स्पष्ट दिसेल। लक्षात ठेवा, ठसा स्पष्ट असावा, शाई पसरलेली नको। उजव्या बाजूचा रकाना मात्र रिकामा ठेवा, तिथे स्वाक्षरी आत्ताच करायची नाहीये, ती फक्त परीक्षा सेंटरवर गेल्यावर इन्व्हिजिलेटर समोरच करायची। आधी केलात तर ॲडमिट कार्ड बाद होऊ शकतं। आता या पेज नंबर 2 वर इथे हा मोठा रिकामा बॉक्स दिसतोय, इथे तुम्हाला 4x6 म्हणजेच पोस्टकार्ड साईज फोटो चिटकवायचा आहे। फोटो थोडाफार बाहेर गेला तरी घाबरू नका, ते नॉर्मल आहे। पण महत्त्वाची गोष्ट, या फोटोच्या दोन्ही बाजूला ज्या सह्या आहेत त्या एक्झाम सेंटरवरच करायच्या आहेत। नो ॲडव्हान्स सायनिंग हे डोक्यात फिट ठेवा। परीक्षा केंद्रावर निघण्यापूर्वी ही कागदपत्र बॅगेत आहेत का चेक करा। 1. ॲडमिट कार्ड, ज्यावर आपण थंब इम्प्रेशन व फोटो चिटकवला आहे। 2. अटेंडन्स शीटसाठी एक अतिरिक्त पासपोर्ट फोटो। विद्यार्थ्यांनी अतिरिक्त पासपोर्ट फोटो ॲडमिट कार्डच्या शेवटच्या पेजला स्टेपल करून ठेवू शकता। त्यानंतर ओरिजिनल ID प्रूफ म्हणजेच आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, आधार कॉपी सुद्धा चालेल, आणि अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे। माझ्याकडे पालकांचे काही क्वेश्चन्स आलेत, चला 1 मिनिटात हे सर्व प्रश्न डिकोड करूया। आता पहिला प्रश्न, ॲडमिट कार्ड किती पेजेसचे घेऊन जायचे आहे? NTA ने जारी केलेले सर्व पेजेस 3 पेजेस डाउनलोड करा आणि सोबत ठेवा। फक्त पहिलं पेज नेण्याची चूक करू नका। इन्स्ट्रक्शन पेज आणि पोस्टकार्ड फोटोचे पेज सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत। आता दुसरा प्रश्न, ॲडमिट कार्ड कलर हवे की ब्लॅक अँड व्हाईट? खरं तर दोन्ही ॲडमिट कार्ड व्हॅलिड आहेत, त्यामुळे तुम्ही कुठलेही ॲडमिट कार्ड घेऊन जाऊ शकता। आता ही झाली ॲडमिट कार्ड बाबतची माहिती। यापुढील व्हिडिओमध्ये आपण नीट, ड्रेस कोड, एक्झाम सेंटरवर नेण्यासाठी प्रतिबंधित वस्तू तसेच परीक्षेच्या दिवसाची संपूर्ण नियमावली संदर्भात सांगणार आहोत। हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपवर शेअर करा आणि आमचा नीट 2026 व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा, जिथे मी अशाच महत्त्वाच्या टिप्स व ॲडमिशन प्रक्रियेची माहिती शेअर करत असतो। नीट ॲडमिशन प्रोसेस ही एक कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे, पण ॲडमिशन्स मेड इझीमुळे ती तुमच्यासाठी सोपी होईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।